नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या मेगा भरतीच्या दृष्टीने आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 33 पाहणार आहोत। त्याआधी सर्व मित्रांना विनंती आहे की हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्या मित्रांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे व अभ्यासक्रमासंदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता। त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, मायकल वडवायरचा खून करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला कोणी घेतला? तर मित्रांनो, मायकल वडवायरचा खून करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला सरदार उधम सिंग यांनी घेतला। मित्रांनो, 1940 मध्ये सरदार उधम सिंग यांनी इंग्लंड या ठिकाणी मायकल वडवायर जो की पंजाबचा तत्कालीन गव्हर्नर होता त्याचा खून करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतला होता। 1919 मध्ये जालियनवाला बाग या ठिकाणी बैसाखी या सणानिमित्त भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते। मित्रांनो, या सभेमध्ये जनरल डायर या पोलीस अधिकाऱ्याने जवळपास 1600 फैरी झाडून 400 लोकांचा बळी घेतला होता। त्यामुळे याचा बदला घेण्यासाठी सरदार उधम सिंगने 1940 मध्ये पंजाबचा तत्कालीन गव्हर्नर जो की मायकल वडवायर होता त्याला इंग्लंड या ठिकाणी 1940 मध्ये गोळ्या घालून ठार केले होते। त्यानंतरचा प्रश्न आहे, अमेरिकेत गदर पार्टीची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, अमेरिकेमध्ये गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी 1913 साली केली होती। त्यानंतरचा प्रश्न आहे, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटेकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटेकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपत राय हे होते। त्यानंतरचा प्रश्न आहे, तामिळनाडूमध्ये अस्पृश्यता निवारणाची चळवळ कोणी उभारली? तर मित्रांनो, तामिळनाडूमध्ये अस्पृश्यता निवारणाची चळवळ पेरियार रामस्वामी यांनी उभारली होती। त्यानंतरचा प्रश्न आहे, विटाळ विध्वंसन या आपल्या पुस्तकातून कोणी अस्पृश्य खंडन केले आहे? तर मित्रांनो, विटाळ विध्वंसन या आपल्या पुस्तकातून गोपाळबाबा वलंकर यांनी अस्पृश्यतेचे खंडन केले आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली होती। त्यानंतरचा प्रश्न आहे, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष स्वामी सहजानंद सरस्वती हे होते। त्यानंतरचा प्रश्न आहे, सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? तर मित्रांनो, सेवा सदन ही संस्था रमाबाई रानडे यांनी स्थापन केली होती। त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच इंटकची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच इंटेकची स्थापना सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली होती। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणी नाव और नेवर या आपल्या पुस्तकेत पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम वापरला होता? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी चौधरी रहमत अली याने आपल्या नाऊ और नेवर या पुस्तकामध्ये पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम वापरला होता। मित्रांनो, मोहम्मद इक्बाल याने मुस्लिम लीगच्या अधिवेशनामध्ये 1930 मध्ये नवीन राष्ट्राची निर्मितीची घोषणा केली होती। त्याच आधारावर चौधरी रहमत अली जो की केम्ब्रिज विद्यापीठाचा विद्यार्थी होता त्याने आपल्या नाऊ और नेवर या पुस्तकामध्ये पाकिस्तान या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख केला होता। मित्रांनो, चौधरी रहमत अली याने 5 राज्याचे मिळून पाकिस्तान हा शब्द तयार झालेला आहे असे सांगितले होते। ती 5 राज्ये म्हणजे पंजाब, अफगाण, काश्मीर, सिंध आणि बलुचिस्तान या 5 राज्याच्या नावावरून पाकिस्तान या शब्दाची निर्मिती करण्यात आली होती। त्यानंतरचा प्रश्न आहे, अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी चालवले? तर मित्रांनो, अल हिलाल हे वृत्तपत्र मौलाना आझाद यांनी चालवले होते। त्यानंतरचा प्रश्न आहे, जमेत उल उलेमा हिंद अशी मुस्लिमांची राष्ट्रीय संघटना कोणी स्थापन केली? तर मित्रांनो, जमेत उल उलेमा हिंद अशी मुस्लिमांची राष्ट्रीय संघटना मोहम्मद उल हसन यांनी स्थापन केली होती। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने कधी संमत केला होता? तर मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने 18 जुलै 1947 रोजी संमत केला होता। त्यानंतरचा प्रश्न आहे, मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्मितीसाठी कोणता दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळला होता? तर मित्रांनो, मुस्लिम लीगने पाकिस्तान निर्मितीसाठी प्रत्यक्ष कृती दिन म्हणून 16 ऑगस्ट 1946 हा दिवस पाळला होता। त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे संविधान कधी अंमलात आले? तर मित्रांनो, भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधानाला स्वीकृत करण्यात आले होते।
त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या योजनेतील तरतुदीनुसार भारत व पाकिस्तान स्वतंत्र राज्ये निर्माण करण्यात येणार होती? तर मित्रांनो, माउंटबॅटन योजनेनुसार भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राज्ये निर्माण करण्यात येणार होती. मित्रांनो, भारत व पाकिस्तान या दोन राज्यांना वेगळे करण्यासाठी माउंटबॅटन योजना त्यांनी मांडली होती आणि या योजनेमध्ये एकूण 20 कलमांचा समावेश होता. अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 33 आपण पाहिलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व नवीन मित्र असतील तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे.